उपस्थित असलेले लातूर शहरातील सर्व शिवप्रेमी, धर्मप्रेमी आणि देशप्रेमी बंधू भगिनी, कल्चरल स्टडी अँड रिसर्च सेंटर आणि विविध संघटना तसेच त्यांच्यासोबत शहरातील विविध हिंदुत्वादी संघटना आणि तरुण या सर्वांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन आपण इथे केलेलं आहे. कार्यक्रमाची वेळ 5:30 आहे. 6 वाजले अजून लोक येत आहेत. 6:30 पर्यंत येतील असं आपण गृहीत धरू. साधारण 6:30 आपला कार्यक्रम चालू होईल. आयोजक म्हणून काय एक चिंता कार्यक्रमाचं आयोजन करायला आवाज थोडा जास्त होतोय का? ठीक आहे, इको आहे. आयोजकांची चिंता काय असते म्हणजे विशेषतः व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या आयोजकांची चिंता. आपल्याकडे व्याख्यानाचा कार्यक्रम म्हणजे की फार कमी संख्या आहे, पण महाप्रसाद असेल, भंडारा असेल, 1000 लोकांना सांगा 2000 लोक आहेत. आपली वेळ आहे, तुम्ही वेळ द्या, त्या वेळेत येऊन जातात. ठीक आहे, आपल्याला ह्याच गोष्टीची सुधारणा करायची आणि त्यासाठीचे सगळे कार्यक्रम आहेत. बौद्धिक भोजनासाठी सुद्धा वेळेवर आणि मोठ्या संख्येनं लोकांनी आलं पाहिजे. आणि जोपर्यंत कार्यक्रम होत नाही तोपर्यंत इथंच बसून सर्वांनी राहिलं पाहिजे. ही सवय आपल्याला लोकांना लावायची. एक विनंती आहे, महिलांसाठी थोड्या खुर्च्या त्या बाजूला काही लाईन सुरत 4-5 लाईन जर आपण शिल्लक ठेवल्या तर तिथं महिलांना बसण्याची सोय होईल. पहिल्या तुम्ही बसा, एक लाईन मध्ये बसा. पहिल्या 4 लाईन सोडू आणि पहिल्या लाईन मध्ये बसतील ना आपले पाहुणे. बरं, ठीक आहे. एक 3 ते 4 लाईन महिलांसाठी शिल्लक ठेवा. जय श्रीराम. लक्ष्मीकांतजी, आवाज आता ठीक आहे, थोडं कमी केलं पण व्यवस्थित अजून एक चिंता असते. जेवढे लोक आले त्यातले कधी कधी वेळ होत निघून जातात. मुळात आता तरी संख्या कमी आहे, त्यामुळे कुणीही जाणार नाही असं आपण छत्रपतींच्या साक्षीने तुम्हाला सांगू शकतो. अवघ्या काही क्षणामध्ये आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुणे यांचा आगमन कार्यक्रमाच्या ठिकाणी होत आहे. त्यानंतर लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. कार्यक्रम जेव्हा चालू होईल तेव्हा सर्वांनी पिन ड्रॉप सायलेन्स एकदम शांतता ठेवायची. विशेषतः बालगोपाळ, छोटे मावळे काही बोलायचे कार्यक्रम चालू असतात. फक्त सर्वांना एक नम्र विनंती असणार आहे, कृपया एकदम शांतता आपण ठेवायची आहे. एकतर कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला आहे, विषय महत्वाचा आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या सभागृहामध्ये थोडस इकोचा प्रॉब्लेम आहे. आपण जेवढी शांतता ठेवू तेवढं स्पष्टपणे आपल्याला ऐकायला येईल. आपण काही चिठ्ठ्या दिल्या असतात, जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अगदी थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये लिहावं आणि ते आमच्याकडे द्यावं. काही सिलेक्टेड प्रश्न आपण विचारू. आपले आजचे प्रमुख पाहुणे आपल्या सोबत आहेत, जोगिंदर सिंह चव्हाण. घर वापसीचं प्रत्यक्षपणे काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं फलितच काय असणार आहे तर आपण जर काही लोकांना धर्मामध्ये परत घेऊ शकलो आपल्या तर खऱ्या अर्थानं कार्यक्रम सफल होईल. पण ती पद्धती काय असली पाहिजे आणि कशा पद्धतीने ते केलं जातं, त्याच्या कायदेशीर बाबी काय, अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांना आहे. आताच्या व्याख्यानाबद्दल आणि घर वापसीबद्दल जर आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण चिठ्ठीमध्ये लिहून आमच्या तरुण मावळ्यांकडे द्यायचे आहे.
एक प्रश्न वाचतो मी, तोपर्यंत बाकीच्या तिथे चिठ्ठ्या आमच्याकडे द्याव्या. आपल्या मागे नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करताना चित्रात एक सैनिक हिरवा रंगाचा अंगरखा उभा दिसतोय. तो अंगरखा शुद्धीकरणाच्या आधीचा आहे का? शुद्धीकरण झाल्यावर नेताजी पालकरांना परिधान करण्यासाठी आणलेला आहे. सहज ते सॉर्ट आउट नाही केलं. हिरवा रंगच का? दुसरा प्रश्न घेतो. तुमच्या इकडे प्रश्न विचारावा विचारला. पुनर्प्रवेश झाल्यानंतर नवीन जिहादची निर्मिती होऊ शकेल का? पुनर्प्रवेश झाल्यानंतर नवीन जिहादची निर्मिती होऊ शकेल का? म्हणजे असं काही नवीन मार्ग ते लोक शोधतील का? तसा उद्देश ठेवून पुनर्प्रवेश होतील का? म्हणजे आपल्याला जे लोक संपर्क करतील ते असा काहीतरी उद्देश डोक्यामध्ये घेऊन येतील आणि आपली फसवणूक करतील का, असं त्यांना विचारायचं आहे. असू शकतं, कारण जिहाद हा एक प्रकारचा नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती तो जो आहे तो एक पुराण घेऊन चाललेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसंही करून बाय बुक्स वर बाय बुक्स कसंही करून हिंदू धर्मातल्या लोकांना वाटवायचे आणि इस्लाम कबूल करायला लावायचा आहे. असे उदाहरण आलेले आहेत. माझ्या हातावरच काही मुलींनी हिंदू मुलांसोबत विवाह लावलाय, धर्मांतर केलंय, विधिवत त्याचा शुद्धी संस्कार मी केलेला आहे, लग्न सुद्धा झालेलं आहे. आणि नंतर मग या मुलींनी घरात नमाज पडणं आणि त्या मुलांना धारेवर करणं, तर तुला सुद्धा या धर्मात यावं लागेल. आणि आजपर्यंत मी जे काही विवाह लावले त्यापैकी एक तो एक डायव्होर्स झालेला आहे. दुसरा, आम्ही एक विशेष काळजीही घेतो. आर्य समाजमध्ये ज्यावेळेस शुद्धी संस्कार विवाह लावले जातात, तर आम्ही मुलगी जर आपल्या धर्मात येऊ इच्छित असेल तर आम्ही तो विवाह लावतो. परंतु मुलगा जर येत असेल, एखादा मुलगा येतो आणि तो म्हणतोय मला धर्मांतर करायचंय आणि मला या मुलीसोबत विवाह करायचा आहे, तर आम्ही 99.99% आम्ही अजिबात अशा प्रकारचा विवाह लावत नाही. कारण हा त्याच्या फक्त वेळ काढण्यासाठी तो हिंदू बनलेला आहे आणि परत तो त्याच्या धर्मात जाणार, आपल्या मुलीला सुद्धा मुसलमान बनवणार आणि त्याची जनसंख्या वाढवणार. हा त्याचा जिहादच आहे. त्यामुळे मुलींचं धर्मांतर करणं योग्य, मुलांचं धर्मांतर अजिबात नाही केलं पाहिजे. मुस्लिमांनी घरवापसी केल्यास कोणत्या जाती त्यांना स्थान केलं जाईल? हा मुस्लिम समाज जो आहे हा हिंदू धर्मातूनच बाहेर पडलेला आहे. जसं आता आपल्याकडे एखादा माळी समाज आहे, तर तिकडे जाऊन तो बागवान शब्द त्याला वापरला गेलेला आहे. आपल्याकडचा कासार मागण्या भरणारा तिकडे जाऊन त्याचं वेगळाही झालेला आहे. आपल्याकडचा शिंपी समाज तो तिकडे जाऊन दर्जी बनलेला आहे. तर त्यांच्या मूळ समाजात त्यांना परत घेता येईल. जसं ख्रिश्चनांमध्ये आपले बरेचसे लोक आदिवासी क्षेत्रातले आणि मातंग समाजातले लोक गेलेले आहेत. त्यांचा मूळ जी जात आहे त्याच आम्ही त्याला घेणार आणि जे त्यांना आपली जातच आठवत नाही, पठाण खान जे असतील, ज्यांना 10-12 पिढ्या झाल्या असतील, तर त्यांना आपण ओपन कॅटेगरी मध्येच घेणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण आजही जातीमध्ये जी जात नाही ती जात, जी आपल्या डोक्यातून जात नाही ती जात, आपण हिंदू धर्म एक म्हणून का स्वीकारत नाही? का मी हिंदू तो हिंदू? इथे आपण जातीचा का विचार करतो, धर्माचा विचार का नाही करतो? साहेबांसाठी एक प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नेमकं कशा पद्धतीने झाला? काही नेगेटिव्ह आहे त्याच्याबद्दल आणि गागा भद्राबद्दल सुद्धा काही संभ्रम निर्माण केले जातात. अगदी थोडक्यात त्याच्याबद्दल सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने झालेला आहे आणि गागावाटांबद्दल काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 1 महिन्यासाठी विधी केले राज्याभिषेकासाठी. शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिले काय केलं तर प्रतापगडच्या भवानी देवीला सोन्याचं चक्र अर्पण केलं. त्यानंतर शिवाजी महाराजांची तुला करण्यात आली, शिवाजी महाराजांची मुंज करण्यात आली, शिवाजी महाराजांचा सोयराबाईशी समग्र विवाह लावण्यात आलाय. या सगळ्या गोष्टी हिंदू धर्माच्या पद्धतीनं आहेत, वैदिक पद्धतीनं शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केलाय. आणि जो खोटा नॅरेटिव्ह घेऊन सांगतात की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला, मी जबाबदारीने सांगतो, भाग रेकॉर्ड बोलतोय, शिवाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्रामध्ये असा समकालीन एकही पुरावा नाही
की ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केलेला आहे. एकही पुरावा नाही. ज्या डच इंग्रज अधिकाऱ्याचा जे पत्र घेऊन हे गावे लोक सांगत राहतात की या डच इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिले असं वगैरे वगैरे, तो इंग्रज डच अधिकारी रायगडावर शिवराज्याभिषेकाला उपस्थित नव्हता. जो होता तो हेनरी ऑक्सिंग्टन आहे आणि ज्याचं पत्र घेऊन याचा तो अधिकारी रायगडावर उपस्थित नव्हता. त्यानं ऐक्यू माहितीच्या आधारावर पत्र दिले की रायगडावर शिवाजींचा राज्याभिषेक चालू आहे, अजून कुणाचा चालू आहे असं जे ऐक्यू लिहिले त्याचा काहीही संबंध नाही. त्या खोट्या गोष्टीत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला असं एकही समकालीन पुरावा नाही. शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मानुसार वैदिक परंपरेनुसार संपूर्ण आपला राज्याभिषेक केलेला आहे. धन्यवाद. वेळेचं थोडं बंधन आहे कारण आपल्या प्रमुख पाहुण्यांना परत त्यांच्या गावी पुण्याला आणि संभाजीनगरला जायचं की बस आहे, त्यापूर्वी त्यांना जेवणही करायचं आहे. त्याच्यामुळं एक दोन प्रश्न शेवटचे घेऊ. एक प्रश्न मी विचारतो, पण ठीक आहे तुम्ही विचार. नॅरेटिव्ह सेट करण्याची जी पद्धत आहे चुकीचा नॅरेटिव्ह असं तुम्ही आता सांगितलं. काही काळात आणि आताही एक नॅरेटिव्ह सेट केला तुम्ही की जे शस्त्र आणि शास्त्राच्या मार्गाने हिंदू धर्माचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत होते अशा ब्राह्मण समाज जो 2% आहे भारतीय पॉप्युलेशनच्या, त्याच्यावर सतत टार्गेट करून त्याला तरी त्यांनी बॅकफुट नेण्याचा सतत प्रयत्न केला. त्याला उत्तर म्हणून हलाला करणाऱ्या मुल्ला मौलवींना अशाच पद्धतीने बॅकफुटवर नेण्याचा, त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी काही स्ट्रॅटेजी हिंदुत्ववादी संघटनांनी काही आखलेली आहे का? आता आपण मुळात काय आपला स्वभाव सहिष्णू आहे. आपण म्हणजे आपल्या जेवढी सत्व विकृती भरलेली आहे की आपण स्वतः कधी म्हणत नाही की आम्हाला आपण असं म्हणतो परत धर्माचा असला तरी ठीक आहे, त्याच्याकडून झाली असं चूक चालते. हे आपला स्वभाव आहे आणि हिंदू सहिष्णू आहे पहिल्यापासून. पण हे जे तुम्ही सांगताय नेरेटिव्हची जी लढाई आहे, आपण विमर्श नावाने काम करतो आणि विमर्शक म्हणून काम करत असताना आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही बसतो, आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. अनेक प्रश्न, अनेक गोष्टी प्रश्न काढले पाहिजे, त्यांना विचारले पाहिजे आणि त्यांच्याकडून उत्तर घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाही. आणि दुसरी गोष्ट सांगतो की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला श्रीमंतांचा विरोध केला ब्राह्मणांनी. एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यातून शिवाजी महाराजांचा पराक्रम कमी करणे का? ज्यांना आपण आज 3% म्हणतो ते त्या काळात किती असतील आणि ते शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाला विरोध करतील, एवढी त्यांची हिंमत होईल आणि शिवाजी महाराज विरोध स्वीकारतील, एवढा तरी विवेक आपला झाला नसेल तरी कसं घेणार? एक शेवटचा प्रश्न चव्हाण साहेबांसाठी. एक मुस्लिम कपल लग्न झाले, समजा त्यातली स्त्री तिचं घर वापसी झाले, तर तिच्या डायव्हर्सचं काय, ते घटस्फोटाचं काय, त्याची काय प्रक्रिया असते? मुलगा हिंदू आणि मुलगी मुस्लिम. मुलगी मुस्लिम आहे, ती घर वापसी झाली. मुलगी हिंदू आहे, मुस्लिम झाली होती आणि तिची घर वापसी झाली. तिचं लग्न झालं होतं, तिची घर वापसी झाली. तर तिकडे घटस्फोट कसा घ्यायचा, त्याची काय प्रक्रिया? यात आम्ही जे काही काम केलेलं होतं यासाठी आम्ही या घटस्फोट घेण्याच्या ऐवजी त्या मुलांवरती गुन्हे दाखल केले की ती बळजबरी केली. अगर आम्ही मुलीला परत आल्यानंतर ती काउन्सिलिंग करून ती घरवापसी करून घेतो. घरवापसी केल्यानंतर ती आली हिंदू धर्मात, मग तिला हा इस्लामिक लॉ ऍप्लिकेबल होत नाही आणि इस्लामिक लॉ ऍप्लिकेबल नसल्यामुळे तिची आम्हाला काय म्हणतात त्याला तलाकनामा किंवा गुलानामा करायची गरजच नाही. आम्ही या मुलीची काउन्सिलिंग करून त्या मुलाच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. काही लग्नच आम्हाला मान्य नाहीये, हे लग्नच मान्य नाही आम्हाला त्या टाइम आणि ते कसं घोषित झाले.